अझरबैजानहून रशियाला जात होतं आणि त्याचवेळी विमान खाली कोसळलंय। कझाकस्तानमध्ये विमानाचा अपघात झालाय। तर विमान क्रॅश होतानाची दृश्य आहेत। विमान क्रॅश होताना जसं विमान जमिनीला धडकलं तसं अचानक आगीचे लोळ उठले आणि त्यात विमान पूर्णतः नष्ट झालंय। यात नेमकी किती प्रवासी होते, किती जखमी आहेत, किती जणांचा जीव गेला याबद्दलची माहिती अद्याप मिळायची आहे। पण कझाकिस्तानमध्ये विमानाचा अपघात झालाय। अपघाताचं हे दृश्य आहे। कझाकस्तानमध्ये विमानाचा अपघात झालाय। अत्यंत दुर्दैवी अपघात म्हणावा लागेल। अझरबैजानहून रशियाला जाणारं विमान कोसळलंय। कझाकिस्तानमध्ये हे विमान कोसळलं आणि यात काही प्रवाशांचा जीव देखील गेलेला आहे। आणि जी माहिती हाती येते त्यानुसार विमानात या अपघाताच्या वेळी एकूण 70 प्रवासी होते। 70 प्रवासी असलेले विमान कझाकस्तानमध्ये अपघातग्रस्त झालंय आणि वेगळी दृश्य आहेत विमान क्रॅश होतानाची। अझरबैजानहून हे विमान रशियाला जाणं अपेक्षित होतं, पण कझाकस्तानमध्ये विमानाचा अपघात झालाय। एकूण 70 प्रवासी या विमानात यावेळी प्रवास करत होते। त्यापैकी किती प्रवासी जखमी आहेत, किती सुखरूप आहेत याचा आकडा अजून कळू शकला नाहीये। पण अझरबैजानहून रशियाला जाणारं विमान कोसळलंय। 70 प्रवासी हे विमान घेऊन जात होतं। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संदीप राजहोळकर आता आपल्यासोबत आहेत। संदीप, काय काय माहिती समोर येते आतापर्यंत? सौरभ, खरं तर एव्हिएशन इंडस्ट्री मधला हा सर्वात मोठा अपघात या वर्षातला म्हणावा लागेल, जो वर्षाअखेरीला घडलेला आहे। हे विमान जे आहे अझरबैजानहून रशियाला जात होतं आणि पक्षांचा एक मोठा थवा जो आहे तो विमानाच्या आडवा आला आणि त्यानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ज्यावेळेला हे पायलटच्या लक्षात आलं त्यावेळेला रशियाची राजधानी जे चेचन्या ग्रोझनी इथं ते लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते पायलट, आणि त्या 2 पायलट होते यामध्ये। आणि त्याच म्हणजे जेव्हा विमानाचा लँडिंग करण्याची प्रक्रिया सुरू होती त्याच वेळेला विमान क्रॅश झालं आणि पूर्णपणे आग लागली विमानाला। जवळपास 70 प्रवासी या विमानामध्ये होते। अद्याप समजू शकलेलं नाही त्यापैकी जखमी किती आहेत आणि मृत किती आहेत। मात्र वाचण्याची जी शक्यता आहे ती खूपच कमी सध्या वर्तवली जाते आणि 3 ते 4 अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याची प्रक्रिया ती देखील सुरू आहे सध्या। मात्र आकडा जो आहे तो समजू शकलेला नाही। एकूण 70 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आणि पायलट हे त्या विमानामध्ये होते।